भंडारा जिल्ह्याच्या सिरेगाव टोला येथील शिक्षकाचा मोबाईल खिशात फुटल्याने मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे। साकोली तालुक्यातील सिरेगाव टोला येथील सुरेश संग्रामे हे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या कसारा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे। ते स्वगावी आले असताना त्यांचा विचित्रच मृत्यू झाला आहे। सुरेश संग्रामे व दत्तू गायकवाड हे दोघेही मांगली किटाळ येथे मंडई असल्याने नातेवाईकांकडे दुचाकीने शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास रस्त्याने जात असताना अचानक खिशात ठेवलेला मोबाईलचा स्फोट झाला। मोबाईलचा स्फोट होताच गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दोघेही रस्त्यावर आदळले। सुरेश यांच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे त्यांचे कपडे जळाले होते। जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले। लागलीच नागरिकांनी साकोली येथील ग्रामीण रुग्णालयात दोघांना हलविले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। मुख्याध्यापक सुरेश संग्रामे त्यांचा मृत्यू झाला, तर दत्तू गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना भंडारा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे। सध्या दत्तू गायकवाड हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत, पण संग्रामे यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या गावामध्ये शोककळा पसरली आहे। दुःखद घटना मुक्काम शिरगाव टोला येथील श्री सुरेश हिताजी संग्रामे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कसारी, पंचायत समिती कुरखेडा हे श्री नत्तूजी गायकवाड शिरेगाव टोला यांच्यासोबत मोटारसायकलने सानगडीकडे जात असताना त्यांच्या मोबाईलचा बॅटरीचा स्फोट होऊन त्यांना अपघात झाला आणि त्यामुळे कदाचित ते खाली पडले असावेत किंवा कदाचित कोणी त्यांना टक्कर दिली असावी असा एक अंदाज येतो आणि त्यामुळे त्यामध्येच त्यांना दवाखान्यात नेत असताना त्यांचा दुर्दैवी अंत झाला आणि त्यांच्यासोबत असलेले नत्तूजी गायकवाड यांना पुढील उपचारासाठी लक्स हॉस्पिटल भंडारा ह्या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलं। सायंकाळची वेळ असल्यामुळे तिथे नक्की काय घडलं याचा प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध होऊ शकला नाही। सुरेश संग्रामे सर हे आपल्या जवळच्याच नातेवाईकासोबत मांगली इथं जेवण करण्याच्या उद्देशानं इथून निघाले 6 वाजे आणि गावाजवळच अगदी केसरवाडा फाट्यावर त्यांचा तो अपघात झाला। ह्या अपघात झाल्याची बातमी मला माझ्या नातेवाईकाकडून, त्यांच्या जवळच्या नातेवाईकाकडून कळली। त्यानंतर मी तुरंत हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यावेळी त्यांचा मृत्यू झालेला होता। मृत्यू झाल्यानंतर मी जेव्हा तिथून त्यांच्या गावाकडे घडलेल्या स्थळाकडे पाहिलं, तेव्हा त्या स्थळाकडे पाहिल्यानंतर, अपघात स्थळाकडे पाहिल्यानंतर असं एकंदरीत लक्षात येते की त्यांची गाडी एखाद्या तरी वाहनाला अगोदर मोठ्या जोराने आदळलेली असावी आणि त्यामुळे ते खाली पडले आणि खाली पडल्यानंतर त्यांचा जो मोबाईल आहे खिशातला, त्या मोबाईलचा स्पार्क झाला आणि त्या स्पार्कमध्ये त्यांचा हा छाती तिकडला जो भाग आहे हा भाग जळला गेला असावा। कारण रस्त्यामध्ये आपोआप असा तो मोबाईल फुटला नाही, तर कधीतरी अज्ञात वाहनाने त्यांचा तो अपघात अगोदर झाला आणि त्या अपघातामध्ये ते पडले आणि त्या घर्षणामध्ये मोबाईलचा स्फोट झाला असावा, असं एकंदरीत चित्र ह्या घटनेवरून मला दिसत आहे। फार अतिशय दुर्दैवी घटना घडली। माझा सडभाऊ या ठिकाणी गेलेला, अतिशय दुःख होतं। मला 5:30 पावणे 6 वाजे मुलींना फोन केला। मी शेतावर गेलो होतो का चला म्हणे अमुक वाजून जेवण करून येऊ, पण मी काही पोहोचू शकलो नाही। ते तेव्हा जेव्हा गेल्यानंतर मग मला माहिती कळली की भाई असा झाला। मी आपलं वावरातलं काम बाजूला ठेवून सोबतच पोहोचलो, पण तिथं पोहोचल्यानंतर हे समोर निघून गेल्यानंतर मी तिथं पाहिलो, तेव्हा माझ्या मनात असं वाटलं का मग काही चर्चा निघाल्या का मोबाईलचा स्फोट आहे, पण माझं असं थोडंफार म्हणणं आहे का कोणत्या तरी याचं ॲक्सिडेंटली केस आहे आणि त्याच्यानंतर मोबाईलचा प्रकार घडला आहे, असं माझं म्हणणं आहे।